फायनल एक्झाम्स झाले आणि मग पूर्वीचं असं काहीसं रुटीन सुरू झालं. सकाळी थोडंसं लेट उठायचं आणि उठल्या उठल्या मात्र तारक मेहता का उलटा चष्मा बघत बसायचं आणि काहीतरी ॲक्टिव्हिटी करत बसायची. त्याच्यानंतर खायची फरमाईश ती वेगळीच. आज पास्ता खायचा होता. घरात व्हेजिटेबल्स वगैरे नव्हते, म्हणजे कॅप्सिकम वगैरे ते काही नव्हतं, म्हणून ते काही ॲड केलं नाही. आणि कांदा तिला आवडत नाही म्हणून कांदाही स्किप केला. बटर कढईमध्ये थोडंसं मेल्ट करून घेतलं. त्याच्यानंतर त्यामध्ये जरा थोडंसं 1 ते 1.5 चमचे मैदा घातला. मैदाही त्याच्यामध्ये छान ॲड करून घेतला. त्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं दूध घातलं. दूधही छान मिक्स करून घेतलं. गुठळी वगैरे होऊ द्यायची नसते त्याच्यामध्ये, ते छान करून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चीज थोडंसं किसून टाकलं, कारण क्रीमी टेस्ट यायला पाहिजे म्हणून, कारण त्याच्यामध्ये दुसरं आपण मसाले वगैरे काही ॲड करत नाही आहे म्हणून. त्याच्यानंतर त्यामध्ये बॉईल केलेला पास्ता ॲड केला. तो छान मिक्स करून घेतला. त्याच्यानंतर त्यामध्ये मीठ ॲड केलं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये चिली फ्लेक्स थोडेसे टाकले फ्लेवरसाठी. तेही छान मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याला थोड्या वेळासाठी झाकून ठेवलं, 1-5 मिनटासाठी, आणि रेडी झाला होता पास्ता. तिला खूप आवडला, तिने खायला घेतला. पण मला काही ती टेस्ट आवडत नाही, क्रीमी वगैरे चीजी वगैरे टेस्ट आवडत नाही, कारण त्याच्यामध्ये तिखट फ्लेवरसाठी काही टाकलेलं नव्हतं. पण असो, तिच्यासाठी बनवलं होतं, तिला आवडलं म्हणून माझी मेहनतही सफल झाली. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी खूप, म्हणजे आज 5 ते 6 महिन्यानंतर प्लेग्राऊंडला गेलो होतो. तिथे थोडा वेळ तिने खेळलं आणि अशा प्रकारे आजच्या दिवसाचा शेवट झाला. आता बघू उद्याचा दिवस कसा, पण रुटीन तर हेच राहणार आहे. बाय.